नमस्कार मित्रांनो. एकतर काड्या करायच्या किंवा पुड्या सोडायच्या असं सध्या शरद पवारांचं राजकारण झालेलं आहे. शरद पवार आपल्या पक्षासह म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासह जाणार कुणीकडे, गेला माधव कुणीकडे तसं कुणीकडे जाणार याची चर्चा चालू आहे, पण त्याची फारशी दखलही घेतली जात नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटणार, खासदार गेल्यानंतर आमदार जाणार याच्याबद्दल चर्चा खमंग होते. पण शरद पवारांचे आमदार किंवा खासदार भाजपासोबत जाणार का शिंदेंसोबत जाणार का काँग्रेसमध्ये जाऊन पक्षच विलीन होणार या चर्चेला तितकं महत्त्व मिळत नाही. आणि म्हणूनच आज ही चर्चा खमंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संध्याकाळी बातम्यांमध्ये दाखवलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात अचानक शरद पवार प्रकटले, अवतरले आणि त्यांना भेटायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेटची बैठक सोडून आपल्या दालनात रवाना झाले. आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली, कसली गहन चर्चा झाली. आणि मग ही गहन चर्चा झाल्यावर अख्ख्या पक्षाच्या विधिमंडळ गटाची आमदारांची बैठक शरद पवारांच्या, एकनाथ शिंदेंच्या म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातच पार पडली. आता शरद पवारांचा पक्षच विधानसभेत एवढा मोठा आहे की एका दालनातही संपूर्ण सगळ्याच्या सगळ्या आमदारांची बैठक पार पडू शकते. भाजपाची ती पडणार नाही, कारण 132 आमदार कुठे बसवणार हा प्रश्न आहे. पण आणि तरी देखील यांच्या आमदारांच्या बैठकीला बहुतेक रोहित पवारांनी दांडी मारली आणि असं दाखवायचा प्रयत्न केला की हम उनमें नहीं है. आता ही शिंदेंच्या दालनात बैठक झाली याचं मराठी माध्यमांनी त्यांच्या स्वभावानुसार खुसखुशीत मांडणी करण्याचा प्रयत्न केला. जसं म्हटलं की शरद पवार कोणाकडे जाणार, त्यांचे आमदार कोणाकडे जाणार, कोणालाही काडीचा रस नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी काल असं सांगितलं होतं की आमच्या पक्षामध्ये किंवा NDAमध्ये नवीन कोणत्या पक्षाची भर पडणार नाहीये. तर त्यांच्या विधानाला छेद देणारी ही घटना आहे का? शरद पवार देवेंद्र फडणवीसांशी न भेटता एकनाथ शिंदेंशी भेटतात आणि त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडते. याचा अर्थ नक्कीच काहीतरी घडतंय. नक्कीच अमित शहांच्या सांगण्यावरनं एकनाथ शिंदे शरद पवारांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतायत. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असूनही त्यांचं राज्यात काही चालत नाही आहे. याचाच अर्थ आता देवेंद्र फडणवीसांची उचलबांगडी अटळ आहे. आता आदित्य ठाकरे म्हणालेच आहेत की हे त्यांचं शेवटचं अधिवेशन आहे वगैरे काहीतरी. म्हणजे आता त्यांना केंद्रात पाठवणार. मग आता म्हणजे शिवराज सिंग चौहान वगैरे वगैरे, रमण सिंग यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा नंबर लागणार. सगळी म्हणजे एक ओळ आली नाही तर सगळे पुढचं काव्य लिहून तयार असतं. तशा प्रकारे झालं. आणि मग लोक त्या दृष्टीने बघायला लागले, अरे नेमकं चाललंय काय महाराष्ट्रात. फडणवीसांचे राज्याचे मुख्यमंत्री आणि सगळ्यात ताकदवान नेते असूनही एका प्रकारे शिंदे फडणवीसांना आव्हान द्यायचा प्रयत्न करतायत का? शरद पवार थेट शिंदेंची संधान बांधतायत का? वगैरे वगैरे. आणि मग चर्चा झाल्यावर समोर काय आलं? चर्चा झाल्यावर समोर आलं की शरद पवार विधिमंडळात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवायला जी काही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली होती त्या बैठकीला उपस्थित होते. कदाचित त्यांचा अनुभव म्हणजे कर्नाटक प्रश्नाचं घोंगडं भिजत ठेवण्याचा जो अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, 4 वेळा मुख्यमंत्रीपद असूनही सीमा प्रश्न काही सुटला नाही, तो प्रश्न कसा सोडवायचा याच्यावर त्यांचा सल्ला घेण्यासाठी बहुतेक देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पाचारण केलं होतं. अर्थात त्या बैठकीला एकीकडे फडणवीसांच्या एका बाजूला
एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई आहेत, दुसऱ्या बाजूला शरद पवार आहेत, नारायण राणे पण आहेत. नारायण राणे ही राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याही अनुभवाचा उपयोग करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं असावं. पण या बैठकीला महाराष्ट्राचे कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे दिसले नाहीत. खरं त्यांच्या अनुभवाचा सगळ्यात जास्त उपयोग झाला असता. नंतर अशोक चव्हाणही दिसले नाहीत, पृथ्वीराज चव्हाणही दिसले नाहीत. कदाचित पृथ्वीराज चव्हाणांसाठी हे अडचणीचं ठरलं असतं, कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. कल्पना नाही काय म्हणजे कोणाकोणाचा सल्ला, कोणाकोणाचं मार्गदर्शन महाराष्ट्र सीमा प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात आलं. त्याचे काही निकष वगैरे होते का माहिती नाही, पण त्या बैठकीसाठी शरद पवार आले होते, त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राच्या सरकारला करून देण्यासाठी. आणि मग ते झाल्यावर ती बैठकीच्या पूर्वी बहुतेक ते आले तेव्हा कॅबिनेटची बैठक सुरू होती आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ, विधानभवन ज्यांनी बघितलेलं आहे त्यांना ते कळतं की ते किती छोटं आहे. म्हणजे खरं तर आणखीन मोठ्या विधिमंडळाची, विधानभवनाची गरज महाराष्ट्राला आहे, पण ते अगदी सुरू होते खतम होत आहे असं लांबनं ते मोठं वाटतं. पण आत गेल्यावर कळतं की 288 आमदार विधानसभेत आणि विधान परिषद आणि त्यांचे कर्मचारी, पत्रकार या सगळ्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ते खूप छोटी वास्तू आहे. आणि त्यामुळे मग तिकडे गेल्यावर हा प्रश्न पडणारच की कुठे बैठक घ्यायची. आणि म्हणून कदाचित ती बैठक एकनाथ शिंदेंच्या दालनात झाली असेल. त्याच्यासाठी ते आल्या उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले असता त्यांचं स्वागत करायला शिंदे आले असतील. साधी घटना आहे, म्हणजे याच्यात काही असं मीठ मसाला लावण्यासारखं काही नाही आहे. पण तरी देखील हा सगळा मीठ मसाला चोपडण्यात आला, कारण त्याच्या मागचं कारण असं वाटतंय की जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की नवीन पक्ष येण्याची काही आता शक्यता नाही आहे. म्हणजे याचा अर्थ एक असू शकतो, शरद पवारांचा पक्ष एकतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे सुनेत्राताईंच्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतो. ती शक्यता कदाचित थोडी कमी असेल, पण तीही शक्यता आहे, कारण राष्ट्रवादीचे अनेक खासदार आणि आमदार, अनेक नाही आहेत पण जे आहेत त्यातले अनेक खासदार आमदारांचं म्हणणं आहे की सत्तेसोबत जाण्यातच खरा राष्ट्रवाद आहे, म्हणजे राष्ट्रवादी आहे. आणि काही जण आहेत की जे मुस्लिम मतांवर निवडून येतात आणि त्यामुळे ते भाजपच्या सोबत गेले तर कदाचित औटघट्टीची सत्ता मिळेलही, परंतु ती आता विरोधात राहूनही सेटिंग लावून सत्ता असतेच चांगली, म्हणजे काही सत्तेचं तूप कायम पोळीवर असतंच आपल्या. पण जर सोबत गेलं तर पंचायत अशी होईल की 2029 सालच्या निवडणुकीमध्ये कैसे हराया असं समोर होऊ शकतं. आणि त्यामुळे ते काही उघड पडद्यामागून आहेत मित्र सगळे, पण उघड भाजपासोबत जाण्यात उत्सुक नसावे. आणि त्यामुळे कदाचित त्यांची अशी भूमिका असू शकते की आपण त्याच्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन होऊया. काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं तर कदाचित शरद पवारांची अपेक्षा असणारच की किमान महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी, मी काँग्रेसमध्ये येतो पण बदल्यात मला काय मिळणार, कारण काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रात इतकं सगळं पाणचट नेतृत्व आहे, कुठल्या विषय धरून लावता येत नाही, कुठल्या विषयावर आंदोलन उभं करता येत नाही, कुठल्या विषयाचा जनतेवर प्रभाव पाडता येत नाही. त्यांच्यापेक्षा जास्त प्रभाव संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, आता मराठी माध्यमांची कृपा आहे, त्यांच्यामुळे पडतो. आणि त्यामुळे काँग्रेसची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. आणि त्यामुळे कदाचित शरद पवारांची इच्छा असं आहे की काँग्रेसमध्ये सहभागी झाले तर एक काँग्रेसमध्ये त्यांना त्यांच्या पदास आणि त्यांच्या मानाचं पद काहीतरी काँग्रेसनी जबाबदारी, महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्या हातात द्यावी. पण महाराष्ट्र काँग्रेस संपून जाईल, पण अशा गोष्टी करणार नाही. आणि त्यामुळे कदाचित त्याच्यासाठी त्यांना थंड प्रतिसाद काँग्रेसकडनं मिळत असावा. भाजपची पण इच्छा असेलच की पवार काँग्रेससोबत गेले तर बरं आहे, आपले धुरंधर तिकडे असतील तर आपल्याला फायदा आहेच आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कदाचित कोंडीमध्ये मार्ग काढण्यासाठी काय करायचं, तर मग ही पुडी माध्यमांनी सोडून दिली. अर्थात ती किती खरी किती खोटी, कारण याच आठवड्यात कदाचित पुढच्या आठवड्यात महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन संपल्या काही नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. आणि जे अजूनही व्हॅक्यूम क्लिनरमध्ये आले नाही आहेत ते व्हॅक्यूम क्लिनरमध्ये येणार आहेत अशा बातम्या आहेत. अर्थातच त्याच्यामुळे रोजचं मनोरंजन होत असताना त्याचा सस्पेन्स मी काही आज संपवू इच्छित नाही आहे. त्यामुळे आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर, मनोरंजनानंतर जे काही होईल ते समोर येईलच. पण तोपर्यंत चर्चेत राहण्याची ही कला मात्र महाराष्ट्राच्या इतर
राजकीय नेत्यांनी शिकून घेण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.